वेगवेगळ्या ॲसेट्सचं कंपॅरिझन करून मगच योग्य डिसिजनपर्यंत पोहोचता येतं आणि योग्य इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेतले, तरच तुमचं वेल्थ क्रिएशन प्रॉपर होऊन तुम्ही लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडमपर्यंत पोहोचू शकता. आता फायनान्शियल फ्रीडमपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त वेल्थ मॅनेजमेंट किंवा ॲसेट मॅनेजमेंटच इम्पॉर्टंट नसतं, तर त्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे डेट मॅनेजमेंट, जी आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्लूप्रिंटमधली 5वी स्टेप आहे. मित्रांनो, डेट मॅनेजमेंटलाच लोन मॅनेजमेंट सुद्धा म्हणतात. याची सुरुवात होते नोईंग युअर लोन बेअरिंग कपॅसिटी, म्हणजे तुमची लोन घेण्याची एक्झॅक्ट क्षमता किती आहे हे पहिले समजून घेतलं जातं. हे समजण्यासाठी तुमच्या इन्कमच्या प्रमाणामध्ये तुमची लोन घेण्याची क्षमता ठरवली जाते. दुसरी स्टेप आहे डिझायनिंग लोन पे ऑफ स्ट्रॅटर्जी टू ब्रिंग युअर डेट टू इन्कम रेशो विदिन लिमिट. आता डेट टू इन्कम रेशो म्हणजेच EMI टू इन्कम रेशो. आपण जेव्हा लोन घेतो त्या लोनच्या अगेन्स्ट आपण EMI भरतो. पण हा EMI तुमच्या इन्कमच्या किती पर्सेंटेज आहे हे पहिले बघितलं जातं आणि हे पर्सेंटेज खूप जास्त असेल तर हे पर्सेंटेज खाली आणण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी डिझाईन करायला लागते. त्याला म्हणतात लोन पे ऑफ स्ट्रॅटर्जी. आता लोन पे ऑफ स्ट्रॅटर्जी डिझाईन करताना बऱ्याच गोष्टी केल्या जातात. लोन रिस्ट्रक्चरिंग केलं जातं, लोन रिफायनान्स केलं जातं. तुमचं एखादं लो रिटर्न देणारी इन्व्हेस्टमेंट असेल तर ती लिक्विडेट करून लोनचं पार्ट पेमेंट केलं जातं आणि तुमचा EMI कमी करून मग तुमचा EMI टू इन्कम रेशो हा प्रमाणामध्ये आणला जातो. एकदा तुमचा EMI टू इन्कम रेशो हा लिमिटमध्ये आल्यानंतर मग थर्ड स्टेप येते स्ट्रॅटर्जी टू गेट रीड ऑफ लोन मच फास्टर विदाउट डिस्टर्बिंग फंडिंग फॉर अदर गोल्स. म्हणजे तुमचं लोन लवकरात लवकर क्लिअर करण्यासाठी मग स्ट्रॅटर्जी तयार केली जाते. फॉर एक्झाम्पल, तुमचं लोन 20 वर्षाचं असेल तर हे लोन 5 किंवा 10 वर्षातच कसं क्लिअर करता येईल याच्यासाठी एक स्ट्रॅटर्जी तयार केली जाते आणि हे करताना तुमचे बाकीचे इन्व्हेस्टमेंट गोल्स कुठेही डिस्टर्ब होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. चौथी स्टेप आहे गायडन्स टू बाय अन ॲसेट युजिंग लोन विदाउट क्रॉसिंग लिमिट. तुम्हाला जर का एखादं ॲसेट बाय करायचं असेल, फॉर एक्झाम्पल एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी बाय करायची असेल आणि त्यासाठी लोन घ्यायचं असेल, तर मग त्यावेळी किती लोन घेतलं पाहिजे किंवा हे ॲसेट कधी बाय केलं पाहिजे, कशा पद्धतीने बाय केलं पाहिजे, सो दॅट की तुमचं लोन घेण्याची कपॅसिटी क्रॉस नाही झालं पाहिजे किंवा तुमचं लोनचं लिमिट क्रॉस नाही झालं पाहिजे. मित्रांनो, ह्याच्याच बरोबर तुम्हाला गाईडन्स पण दिलं जातं. गुड डेट कुठचं, बॅड डेट कुठचं. गुड डेट म्हणजे कुठचं लोन आपण घेतलं पाहिजे आणि बॅड डेट म्हणजे कुठचं लोन आपण अव्हॉइड केलं पाहिजे. मित्रांनो, गुड लोन म्हणजे लोन टेकन फॉर पर्चेसिंग अँड ॲप्रिशिएटिंग ॲसेट. जसं की हाऊस लोन आहे किंवा एज्युकेशन लोन आहे. आता हाऊस लोन का गुड लोन आहे? कारण जेव्हा तुम्ही हाऊस विकत घेता किंवा घर विकत घेता, त्या घराची व्हॅल्यू जनरली ॲप्रिशिएट होते. म्हणजे उद्या जर का तुम्हाला हे लोन इमिजिएटली रिपे करायचं असेल, तर तुम्ही तुमची घेतलेली प्रॉपर्टी विकली, तर ती प्रॉपर्टी एकतर घेतलेल्या भावामध्येच विकली जाईल किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त भावामध्ये विकली जाईल आणि तुम्ही हे लोन इझिली रिपे करू शकता. एज्युकेशन लोन का गुड लोन असतं? कारण एज्युकेशन लोन घेतल्याने एकतर तुमचं क्वालिफिकेशन वाढतं किंवा तुमच्या मुलांचं क्वालिफिकेशन वाढतं. तुमचं क्वालिफिकेशन वाढलं तर तुमची अर्निंग कपॅसिटी वाढते, तुमचं इन्कम वाढतं आणि तुमच्या मुलांच्यासाठी एज्युकेशन लोन घेतलं असेल, तर त्यांची इन्कम जर्नी सुरू होते. बाय द टाईम तुम्हाला एज्युकेशन लोनचे हप्ते सुरू होतात. एज्युकेशन लोनमध्ये EMI हा इमिजिएट सुरू नाही होत. त्याला एक मोराटोरियम पिरियड असतो. म्हणजे पहिली 4 किंवा 5 वर्ष एज्युकेशन लोनचं फक्त इंटरेस्ट पे करायचं असतं आणि नंतर त्याचा ॲक्चुअल EMI चालू होतो, ज्यावेळी तुमच्या मुलांची इन्कम जर्नी सुरू होते. जनरली गुड लोन्सचा इंटरेस्ट रेट हा कमी असतो आणि गुड लोन्स घेतल्यामुळे तुमचे फायनान्शियल गोल्स कुठे डिस्टर्ब होत नाही, उलट तुमचे फायनान्शियल गोल्स पूर्ण व्हायला मदत होते. पण त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध म्हणजे बॅड लोन्स. बॅड लोन्स आर लोन्स
टेकन फॉर पर्चेसिंग अ डेप्रिशिएटिंग ॲसेट. एक्झाम्पल, पर्सनल लोन आहे, कार लोन आहे, क्रेडिट कार्ड लोन आहे. मित्रांनो, पर्सनल लोन आपण कधी घेतो? पर्सनल लोन आपण आपली एखादी पर्सनल इमर्जन्सी मॅनेज करण्यासाठी घेतो. पर्सनल लोन हे जनरली खूप कॉस्टली लोन असतं. त्याचा इंटरेस्ट रेट हा साधारण 12.5% ते 13% सुरू होतो. त्याच्याचबरोबर क्रेडिट कार्ड लोन पण पर्सनल इमर्जन्सी मॅनेज करण्यासाठीच घेतले जातात. क्रेडिट कार्डचं पेमेंट आपण डिफॉल्ट ज्यावेळी करतो, त्यावेळी ॲक्चुअली क्रेडिट कार्ड लोन सुरू होतं. आणि ह्याचा इंटरेस्ट हा जनरली 35-36% पुढे सुरू होतो. मित्रांनो, कार लोन हे बॅड लोन मधल्या त्यातल्या त्यात एक चांगलं लोन आहे. कार घेणं हे आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण कार ही एक डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे. तुम्ही आज कार घेतल्यानंतर ती जर का उद्या विकायला निघालात, तर त्याची व्हॅल्यू डेप्रिशिएट होईल. पण तुमच्या लोनचं इंटरेस्ट आणि लोनचे EMI मात्र तसेच चालू राहतील. त्याच्यामुळे कार लोन घेतलं नाही पाहिजे असं नाही, पण हे घेताना तुमची लोन बेअरिंग कपॅसिटी ही पहिले व्यवस्थित समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण किती लोन घेतलं पाहिजे या डिसिजनवर आलं पाहिजे. मित्रांनो, ह्याच सगळ्या गोष्टी आपण आपल्या एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेऊया. लोन गाईडलाईन्स फॉर मिस्टर अँड मिसेस रवी. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे डेट टू इन्कम रेशो म्हणजे तुमचा EMI टू इन्कम रेशो किती असला पाहिजे, तर तो असला पाहिजे लेस दॅन 30%. तुम्हाला आठवत असेल रवीची केस, त्याचा वार्षिक EMI होता 4 लाख रुपयाचा आणि त्यांचं टोटल इन्कम होतं 16.5 लाख रुपयाचा. याचा अर्थ रवीचा EMI टू इन्कम रेशो हा 30% खालती म्हणजे जवळजवळ 25% आहे. म्हणून आपण रवीसाठी लोन पे ऑफ स्ट्रॅटेजी डिझाईन नाही केली, पण आपण रवीसाठी त्याचं लोन लवकरात लवकर क्लिअर व्हावं ही स्ट्रॅटेजी डिझाईन केली. मग त्याच्यासाठी त्याचं एक्झिस्टिंग लोन अमाऊंट काय आहे हे समजून घेतलं. ते 36 लाख रुपये होतं. त्याचा मंथली EMI हा 33,333 रुपये होता. याचा अर्थ इयरली EMI 4 लाख रुपये होता. लोन टेन्युअर 20 वर्षाचं होतं. मित्रांनो, रवी 33,333 रुपये दर महिन्याला पुढची 10 वर्ष भरत राहिला असता, तर 10 वर्षांनी त्याचा लोन बॅलन्स राहिला असता 25,76,000 रुपये. पण ह्याच्याच बरोबर रवीनी एक सेपरेट मंथली SIP सुरू केली असती 11,000 रुपयाची, तर ह्या SIPचं व्हॅल्युएशन राहिलं असतं 10 वर्षांनी 25,76,000 रुपये. याचा अर्थ हे 25,76,000 रुपये घेऊन 10 वर्षांनी रवीनी आपलं लोन नील केलं असतं. मित्रांनो, आता तुम्ही विचाराल की मग हे 11,000 रुपयाची SIP कुठून स्टार्ट करायची? तुम्हाला रवीच्या केसमध्ये आठवत असेल, रवीचं अनयुटिलाइज इन्कम होतं 1,40,000 रुपयाचं, जे आपण त्याला इन्व्हेस्ट करण्याचं गायडन्स दिलं होतं. मित्रांनो, हेच अनयुटिलाइज इन्कम वापरून रवीला त्याचं लोन 10 वर्षात क्लिअर करता येईल. मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या मिस्टेक्स आपण करतो आणि त्याच्यामुळे आपली फायनान्शियल प्रोग्रेस मागे राहत राहते आणि त्याच्यासाठीच एखाद्या एक्सपर्टचं गायडन्स घेणं खूप जरुरी आहे. मित्रांनो, डेट मॅनेजमेंट तुम्हाला कुठचाही फायनान्शियल प्रॉडक्ट सेलर किंवा फायनान्शियल ॲडवायझर नाही करून देऊ शकणार. त्याच्यासाठी एक क्वालिफाईड जसं की सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर किंवा CFA सारखी लोकच तुम्हाला डेट मॅनेजमेंट प्रॉपर करून देऊ शकतील. डेट मॅनेजमेंट बरोबरच आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आणि इमर्जन्सी प्लॅनिंग, जो आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्लूप्रिंट मधली 6वी आणि 7वी स्टेप आहे.